प्रभाग क्रमांक 9 मध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी धाव घेतली। त्यानंतर त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले। भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर देखील आरोप प्रत्यारोप करण्यात आले। पण आता नेमकं याच्यावरती भाजपकडनं त्याच प्रभागातले जे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यावरती त्यांचं प्रतिउत्तर काय हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत लहू बालवडकर आहेत। अनेक आरोप करण्यात आले, तुमचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्यावरती देखील भर सभेमध्ये हे आरोप करण्यात आले। काय नेमकं तुमचं प्रतिउत्तर आहे? यामध्ये आमचं प्रतिउत्तर आहे की त्यांनी नेत्यांवरती किंवा पक्षावरती आरोप करण्यापेक्षा आपण केलेली कामं त्या जनतेला दाखवावे आमच्या, की मी ह्या 8 वर्षामध्ये, म्हणजे त्याची टर्म होती 5 वर्ष, त्यानंतरचे 3 वर्ष 4 वर्ष 2025 पर्यंत मी हे केलेली कामं, विकास कामं दाखवावी त्यांनी, त्याच्यावरती मतं मागावे। नेत्यांवरती टीका करून आणि पक्षाला आव्हान देऊन काही होणार नाही, कारण पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि जे कार्यकर्ते आमचे आता आहेत ते तसेच्या तसे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत। यामध्ये भाजपने जाणून बुजून त्यांचं तिकीट नाकारलं असाही देखील एक आरोप ते करत आहे। तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही विकासाचा मुद्दा इथे पुढे आणताय, पण परंतु त्यांना जाणून बुजून तिकीट देण्यात आलं नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे? आता पक्षाच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला, पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये बालवडकरांमध्ये आम्ही 4 ते 5 जण इच्छुक होतो। जसे की आमचे प्रकाश तात्या बालवडकर या ठिकाणी इच्छुक होते, ते गेली 30-35 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात। त्यानंतर मी एक इच्छुक म्हणून त्या ठिकाणी त्या भागामधून तिकीट्स मागत होतो। त्यानंतर आमच्या मोरेश्वर बालवडकर आहे, शिवम बालवडकर आहे, असे भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर इच्छुक नेते होते, कार्यकर्ते होते। त्यापैकी आमच्या 4-5 जणांपैकी मला यावर्षी संधी मिळाली। त्या 2017 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रकाश तात्या बालवडकर हे प्रबल दावेदार होते, त्यावेळेस त्यांना डावललं आणि अमोल बालवडकरांना त्या ठिकाणी संधी मिळाली। आता संधी मिळाल्यानंतर प्रकाश तात्या बालवडकरांनी तिथं काय बंड पुकारला नाही किंवा काही केलं नाही, त्यांनी पक्ष सोडला नाही, दुसऱ्या पक्षात गेले नाही, यांना निवडून आणण्यासाठी काम केलं। पण त्यांनी कधी त्यांना त्या गोष्टीची जाण राहिलेली नाहीये की बाबा आपल्याला संधी मिळाली, आता दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळतीये, पक्षांना त्यांनी संधी दिलेली आहे, आपण त्यांना निवडून आणायचं काम करू। नक्कीच भविष्यामध्ये पक्ष आपल्याला नक्कीच मोठी संधी दिली असती, काहीतरी संघटनेची काम करायची संधी दिली असती, त्यानंतर त्यांचं जे स्वप्न होतं तेही पूर्ण केलं असतं। त्यासाठी पक्षामध्ये खऱ्या कार्यकर्त्याला त्याग आणि समर्पण हे समजलं पाहिजे, तेव्हा बाकीच्या गोष्टी घडत असतात, मिळत असतात। तुम्ही पत्रकार परिषद आता घेतली, त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचं काही वक्तव्य केलं की जे कुठेतरी असं इंडिकेट करते की हे जे वारं आहे बंडखोरीचं अमोल बालवडकरांकडनं, की आधीच कुठेतरी त्यांचा पक्षासोबत बंडखोरी करण्याचा विचार होता, कुठे ना कुठेतरी ते दिसून आले। अशा प्रकारचं काही तुमच्याकडनं बघण्यात आलं किंवा तुमच्या लक्षात ते आलंय का? हा, ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व इच्छुक उमेदवार काम करत होतो, पक्षाकडे इच्छा व्यक्त करत होतो, तसंच दुसऱ्याही पक्षाचे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत होते। त्यावेळेस नेहमीच कुणाकडनं ना कुणाकडं काहीतरी ऐकायला यायचं की आम्हाला जर तिकीट नाही मिळालं, मला जर तिकीट नाही मिळालं तर मी त्या पक्षात, आपण एकत्र येऊ, अशा बऱ्याचशा ऑफर एकमेकांना देणं घेणं चालू होतं। अशा पद्धतीमध्ये ते ऐकू येतच होतं, कारण ही चर्चा असती, ही चर्चा कायम कुठं ना कुठंतरी हॉटेलमध्ये कट्ट्यावरती ऐकायला मिळत होती। तर त्यांनी केलं असेल त्यांनी आधीच की 2 आमदारांना मध्ये टाकून अजितदादांना सांगून की मला तुमच्या पक्षामध्ये घ्या आणि मला संधी द्या, मला जर इकडे तिकीट मिळालं नाही तर। आता हे जे सगळे आरोप चालले ते भर सभेत चालले, तुमच्या वरिष्ठ नेत्यांवरती चालले किंवा तुमच्या इतर कार्यकर्त्यांवरती चालले आहेत, ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, काही करप्शनचे आहेत, ते जाणून बुजून महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम केल्या जाते, तुमच्या पक्षाला त्या प्रभागात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा, तर तेच त्या नगरसेवकाच्या सीटवर तेच होते ना, भ्रष्टाचार झाला असेल किंवा काही झालं असेल तर ते त्यांनाच माहिती, त्यांनीच केलं असेल, म्हणून त्यांना जास्त माहिती असेल ना तिकडे की काय झालं आणि काय नाही। विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात, विकासाचे मुद्दे तुम्ही पुढे आणणार आहात, तर
प्रभाग क्रमांक 9मध्ये लहू बालवडकर काय पद्धतीने विकास कामं समोर आणणार आहेत? कारण तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणले की जे 3 ते 4 वर्षाचं टर्म होतं, कारण नंतर कोविड आला 2020 नंतर, तेव्हा जेव्हा अमोल बालवडकर तिथे नगरसेवक म्हणून होते तेव्हा त्यांनी कामं पूर्णत्वाला आणली नाहीत असं तुम्ही पत्रकार परिषदेत देखील म्हणलात. मग आता तुम्ही काय करणार आहात पुढे? हे पहा, 2015-16 मधले जे प्रकल्प बाणेर बालेवाडीमध्ये ह्या भागामध्ये आल्यात ते आजपर्यंत 2025 पर्यंत पूर्ण झालेले नाही, किंवा त्याच्यावरती त्यांनी कधी वरिष्ठांकडे जाऊन किंवा महापालिकेकडे जाऊन कधी त्याच्यावरती निधी मागितला नाही. आता ते राहिलेले प्रकल्प असतील, मिसिंग लेंथ असन, बऱ्याचशा त्या ठिकाणी गार्डन असन, हॉस्पिटल असन, प्लेग्राऊंडची एवढी मोठी जागा आहे, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या भागामध्येही बरेचसे रस्ते करायच्या, ड्रेनेज करायच्या, तिथल्या पाण्याचा प्रश्न आहे. नव्याने 2 गावं आत्ता आम्हाला जोडले, ते सूस आणि म्हाळुंगे या भागामधला प्लॅन करून त्या गावांचा विकास करायचा आहे. ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे 4ही कॅन्डिडेट आहोत ते चांगल्या पद्धतीने काम करू. आणि या ठिकाणी जरी चंद्रकांतदादा पाटील असले, मुरलीधरांना मोहोळ असले, इथं पुणे महानगरपालिकेमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. त्या सत्तेमध्ये आल्यानंतर स्थानिक नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा पाहिजे. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक असतील तर जास्तीत जास्त फंड आम्हाला आमच्या नेत्यांकडनं, आमच्या वरिष्ठांकडनं तिथं मिळेल आणि राहिलेले कामं आम्ही पूर्ण करून घेऊ. जी त्यांनी केली नाही ते आम्ही करू आणि नेत्यांच्या मागे लागू की दादा, अण्णा, की इथं ही कामं गेली 10 वर्ष झालेली नाही, ही पूर्ण करा. आता राज्यामध्ये पण देवेंजींचं सरकार आहे, देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. ही जी कडी आहे ती कडी शेवटपर्यंत राहिली तर नक्कीच आमच्या या भागाचा सर्वांगीण विकास आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. याच कारणामुळे लहू बालवडकरांना तिकीट देण्यात आलं आणि अमोल बालवडकरांना नाही, असं तुमचं मत आहे का? तर बघा, माझे पण कष्ट आहेत त्या भागामध्ये, मीही काम करतोय. मी काही नगरसेवक नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलेले. काही प्रश्न मी दादांच्या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. मीही 2019 साली भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. त्यानंतर पक्षासाठी मी जी केलेली कामं आहे किंवा त्या भागामध्ये माझ्या माध्यमातून चाललेले जे सोशल ॲक्टिव्हिटी आहेत आणि मी घेतलेली कार्यक्रम या माध्यमातून त्यांना वाटलं असं की कुणाला तिकीट द्यायचं, 4-5 बालवडकरांपैकी कुठल्या बालवडकरांचा, तर त्यांनी माझी म्हणजे मला निवडलं आणि मला या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि त्या उमेदवारीचं नक्कीच मी भविष्यामध्ये सोनं करेन आणि पक्षाबरोबर राहून करेन. पक्षाच्या विरोधात कधी जाणार नाही, नेत्यांच्या विरोधात जाणार नाही. मला काय जास्त स्वप्न पडत नाही. मला जे मिळेल त्याच्यामध्ये मी समाधानी राहील. आता शेवटचा प्रश्न, जर हे आरोप प्रत्यारोप सातत्याने थांबले नाही, तुमच्या वरिष्ठांवरती असू दे किंवा इतर तुमच्या सहकाऱ्यांवरती असू दे, तर तुम्ही प्रत्युत्तर म्हणून काय करणार आहात? तर त्यांचे लाईफस्टाईल असन, त्यांचे म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आमच्याकडे आहेत. जर आज आमची जे स्वभाव आहे त्यानुसार आम्ही आता शांत बसलेलो आहे. पण आता आमच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एक चंग बांधला आहे की आता जर आपल्या नेत्यांवरती, पक्षांवरती जर परत जर टीका झाली तर सर्वांनी त्याला उत्तरं द्यायची आणि ज्या ज्या गोष्टी या मागे झाल्यात, या ज्या गोष्टी झाल्यात त्या समोर, तुमच्या समोर आणून दाखवायच्या की बाणेर बालेवाडीमध्ये अशा गोष्टी झाल्यात. ह्या भ्रष्टाचाराच्या असतील, इतर कुठल्या असतील, त्या गोष्टी आम्ही त्याची सिरीज तुमच्याकडे देऊ आम्ही. नक्कीच. आपण बघितलं की लहू बालवडकर हे म्हणले की विकास कामं तर समोर घेऊन येऊच, पण जर सातत्याने ह्या टीका होत राहिल्या तर योग्य ते कागदपत्र असू दे किंवा जे प्रत्युत्तर असू दे ते त्या पद्धतीने मांडण्यात येईल. बाणेर बालेवाडीमध्ये नेमकं इतक्या वर्षात काय झालं हे देखील जनतेला दाखवण्यात येईल. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.